आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगेवाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्र सिसा उदेगाव अकोला येथे केंद्र शासनाने राबविलेल्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण या संदर्भात डॉक्टर उमेश ठाकरे, प्रमुख कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी केलेले विश्लेषण. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर उमेश ठाकरे, प्रमुख कृषी विज्ञान केंद्र अकोला. आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र शासनाने राबवलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे थेट प्रक्षेपण व शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा कार्यवृत्तांत आपणासमोर सादर करीत आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यात थेट बँक खात्यात जमा केले जातात. ह्या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, त्यांना आधुनिक शेतीकडे वळविणे हा आहे. ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी डॉक्टर उमेश ठाकरे, प्रमुख कृषी विज्ञान केंद्र अकोला हे होते. सोबत प्रमुख मान्यवर म्हणून श्री शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला, डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला, डॉक्टर गोपाल मंजुळकर, पशुसंवर्धन विषय विशेषज्ञ, तसेच श्री गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या हे सर्व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी श्री शंकर किरवे यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विशेषतः सुधारित पीक विमा योजना, अनुदानित तंत्रज्ञानाचा वापर, बियाणे वितरण योजना आणि कृषी यंत्रसामग्री सहाय्य योजना ह्या राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची एकत्रित अंमलबजावणी शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे हे स्पष्ट केले. डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी व तूर पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजून सांगितले. रासायनिक आणि जैविक उपायांचा संतुलित वापर करण्याचा त्यांनी सल्ला दिला. डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी पावसाळ्यातील पशुधन व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करताना त्यांनी गोठ्याची स्वच्छता व्यवस्थापन, लसीकरण आणि दुधाळ जनावरांचे पोषण ह्या मुद्द्यांवर विशेष भर दिला. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर उमेश ठाकरे यांनी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची पारदर्शक प्रक्रिया स्पष्ट केली. तसेच शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून नवीन तंत्रज्ञानाशी जोडून घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आणि भगिनी सहभागी झाले. त्यांना आर्थिक लाभासोबत विज्ञानाधिष्ठित मार्गदर्शन मिळाल्यामुळे कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद मिळाला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्याच्या श्रमाला मिळालेली आर्थिक मदत आणि शेतकऱ्याच्या श्रमाला मिळालेला सन्मान आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आपल्या देशाचा कणा म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला अन्न मिळतं, अर्थव्यवस्था चालते. पण शेतीसाठी लागणारा खर्च, बी बियाणे, खते, कीटकनाशके यासाठी वेळेवर रोख रक्कम मिळावी म्हणून केंद्र सरकारने 2019 पासून किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील 3 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून
आपण शेतकरी असाल आणि अजूनही या योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्वरित तालुका कृषी अधिकारी अथवा थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया केळीची वारी विदेश वारी याविषयी अनिरुद्ध भोपळे आणि तुषार भोपळे, मुक्काम पोस्ट हिवरखेड रूपराव, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला यांची विकास पल्हाडे यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपण भोपळे बंधूंची संवादात्मक मुलाखतीद्वारे काही माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचविणार आहोत. भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने कृषीप्रधान आहे. भारताचा इतिहास, परंपरा आणि आपली जीवनशैली यांचा विचार केल्यास शेती अर्थातच कृषी संस्कृतीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. युवा याची व्याख्या करताना खऱ्या अर्थाने काही शब्द मला आठवतात. युवा म्हणजे जोर, जोम, जोश, जिद्द, जाज्वल्य आणि जल्लोष याची परिपूर्णता. आणि याची परिपूर्णता खऱ्या अर्थाने युवक जर काहीतरी वेगळं करत असेल आणि त्या वेगळ्या करण्यामध्ये त्याचं जिद्द, जाज्वल्य आणि त्याचा जल्लोष दिसत असेल तर मग त्या बाजूने आपण सहज आपली नजर पडते. असं म्हटलं जातं की अंधार काळोखी रात्र आहे, पण सर्व काही लख प्रकाशमान लगेच काही वेळानंतर होते, कारण सूर्य आपल्या तेजाने सर्वांना उत्साहित करतो, प्रकाशमान करतो. आणि अशी काही वेगळी लोक आपल्यामध्ये असतात जे आपलं वेगळंपण जपत स्वतःला सिद्ध करणारी असतात. तेव्हा आपण त्या दोन्ही बांधवांशी बोलणार आहोत. आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये आपल्या दोन्ही भोपळे बंधूंचं मी हार्दिक स्वागत करतो. मला आपली नावं ऐकायला आवडतील. मी अनिरुद्ध अरविंद भोपळे. आपण? मी तुषाराजन भोपळे. दोन्ही बांधवांचं मी इथे आकाशवाणी अकोला केंद्रामध्ये स्वागत करीत आहे. धन्यवाद सर. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत तुमच्या, अर्थातच तुम्ही कुठून आलात हे सुद्धा मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो. ग्राम हिवरखेड रूपराव, तालुका तेल्हारा आणि जिल्हा अकोला. हिवरखेड रूपराव या गावाचं नाव घेतलं, जाणकार मंडळी जी आहे त्यांच्या लक्षात येतं की तिथली जमीन अधिक सुपीक आहे. आणि मग त्या सुपीक जमिनीला अजूनही उत्कृष्ट करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आणि त्या दिशेने काही पावलं पडत आहेत. आणि विशेषतः महत्त्वाचा मुद्दा की ती तरुणाईची पावलं आहेत. म्हणजे आज मध्ये जे जगतायत आणि उद्याचं प्रकाशमान भविष्य पाहू इच्छित आहेत अशी ती तरुणाई एकवटली आहे. केळी तुम्हा आम्हा सर्वांना बारोमासी मिळणारं हे फळ. आणि केळीमध्ये काय आहे, किती शाश्वत शक्ती त्याच्या अंतर्गत जडलेली आहे आणि केळी आम्हाला काय देते याची प्रचिती यांच्या बोलण्यातून येईलच. शेत तयार करणे ते केळी काढणीपर्यंतचा प्रवास. सुरुवातीला अनिरुद्ध दादांपासून आपण माहिती करून घेऊयात. अनिरुद्ध दादा, कशा पद्धतीची जमीन लागते इथपासून ते मग फळं आणि किती दिवसाचा हा कालावधी आहे, अशा पद्धतीने मला तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे. तर तुम्हाला सविस्तर सांगायचं आहे. तुम्ही त्या दिशेने ती जी वाटचाल होती की मला या रस्त्याने जायचं आहे, तर ती रस्तेसुद्धा तुमची वाट पाहत होती की तुम्ही तुमची प्रक्रिया पूर्ण करा, मी तयार आहे तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाण्याला. आणि जसं सुरुवातीला मी म्हटलं की जोर, जोम, जोश, जिद्द, जाज्वल्य आणि जल्लोष याची परिपूर्णता तुमच्यामध्ये आहे. बोलता बोलता मला जेव्हा थांबवलं तेव्हा मी म्हणत होतो की जिद्द असावी, चिकाटी असावी, संयमी असावी, स्थिर स्थावर आपण असावं, जेणेकरून शेवटच्या क्षणापर्यंत आपण विजयी असलो पाहिजे, विजयी झालो पाहिजे. ही तळमळ तुमच्या आतून आली मग आपण विजयी होतो. आणि मला असं वाटतं की ही तळमळच वेगळं काहीतरी करण्याची शक्ती तुम्हाला देऊन गेली. कारण असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थाने हार की गहराई में भी जिन्हें जीत की अंगड़ाई लेना आता है, हार की गहराई में भी जिन्हें जीत की अंगड़ाई लेना आता है,
वही विजयी कहलाती है. तर त्या दिशेने विजयी वाटचाल तुमची आहे आणि मला खूप आनंद झाला ज्या पद्धतीने तुम्ही जे काही सांगताय. शेतकरी खूप सारे आपल्याला ऐकत असतील, कारण आपला जो कार्यक्रम आहे या अंतर्गत आपण जी मुलाखत तुमची सर्वांपर्यंत पोचविणार आहोत, तर यामध्ये अनेक प्रकारचे, सर्व प्रकारचे शेतकरी या सुंदर अशा मुलाखतींचा आनंद घेत असतात, ऐकत असतात. त्यांची फोन्स आपल्याला येतात आणि फोनवरही ते वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचारत असतात. तर ही प्रेरणादायी अशी तुमची मुलाखत आहे. 2 युवक माझ्यासमोर बसलेले आहेत. मी मुद्दाम युवा शेतकऱ्यांना एक हा संदेश देईल, आओ मिलकर कुछ अलग सा करते हैं, नया और नया ज़माना हमें बुला रहा है, हमें पहुंचना ज़रूरी है, क्योंकि मंजिल उन्हें को मिलती है जो कुछ कर गुजरने की ताकत रखते हैं. तर त्या दिशेने यांची वाटचाल आहे, त्या दिशेने एक वेगळं पाऊल यांनी टाकलेलं आहे. आणि परत त्या क्षणापर्यंत येतो की आपण म्हणतो की शुभमंगलम सावधान. तर ते शुभमंगलम सावधान हे जे वाक्य आहे हे तरुणाईसाठी आता सध्या थोडं अडसर झालेलं आहे. कारण शुभमंगलम सावधान लवकर होऊन नाही राहिलं आहे, वय वाढलं आहे. मुद्दाम तुम्ही माझ्यासमोर तरुण बसलेले आहे म्हणून या मुलाखतीच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करूयात. कारण शुभमंगल सावधान हे सुद्धा एक तारेवरची कसरत झालेली आहे. अनेक असे गावागावामध्ये 30-35च्या आसपास आलेले, किंबहुना 35 वर्षाच्या वरची 50-50, 40-40 मुलं एकेका गावामध्ये आहेत. त्यांची लग्न होत नाही आहेत. कारण हे आहे की तो सक्रिय पद्धतीने कार्यरत नाही आहे. कार्याची व्याख्या जी लोक आपली मुलगी द्यायला तयार नाहीत त्यांच्या डोक्यात असं आहे की कुठला तरी याच्याकडे कुठली तरी नोकरी असावी. आजही ते उद्योगाला आणि शेतीला दुय्यम ठेवत आहेत. पण मला असं वाटतं की एक आरसा त्या सर्वांपर्यंत तुम्ही पोचवला की उद्योग किंवा नोकरी हेच प्रमुख बळ नसून शेतीसुद्धा एक मोठं बळ आहे, बलस्थान आहे. आणि जर उत्कृष्ट पद्धतीने आपण त्याच्यामध्ये उतरलो तर काहीतरी चांगलं करण्याची ताकद आपल्यामध्ये येऊ शकते, असं मला तुमच्या बोलण्यातून प्रेरित होते. आणि मी सर्व नवविवाहित तरुण आणि तरुणींना हे सांगू इच्छितो की असं वर आणि वधू आपण शोधावे. या अंतर्गत तुम्ही आमची मुलाखत ऐकत असाल तर, की ज्यांच्यामध्ये काही करण्याची शक्ती आणि नवी उमेद आहे. असो, मला महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत अजून विचारायचा आहे की काढणी झाली, तयारी केली, 11 महिन्याचा जो कालावधी आहे कशा पद्धतीनं जोपासलं, जे तुम्ही लॅटर पद्धत सांगितली, जे तुम्ही उन्हाळ्यामध्ये जी वेगवान पद्धतीने वारा वाहतो तेव्हा त्याची कशी काय आपल्याला जपवणूक करता येईल हे सांगितलं. यासोबतच मला स्थानिक बाजारपेठ याविषयीचे अनुभव तुमचे काही. एक स्थानिक बाजारपेठचं असं आहे आमच्याकडे. साधारणतः आमच्याकडे जो एरिया जातो हा पांढरी बोर्ड, अंजनगाव बोर्ड आहे तिथे. त्याप्रमाणे त्यांचे रोजचे रेट्स ठरतात. आम्ही मागच्या वर्षीच याच पद्धतीचा, याच तोडीचा बगीचा बनवला, पण मला त्या पद्धतीचे भाव मिळाले नाही. म्हणजे एक्सपोर्टचा ग्राफ ठेवला तर साधारणतः इच्छा होती एक्सपोर्टचे भाव मिळावे, पण या मार्केटमध्ये आणि एक्सपोर्टच्या मार्केटला खूप तफावत आहे. आमच्या एरियाचा माल छत्तीसगड, छिंदवाडा या साईडला जातो. अच्छा. तर त्या साईडला त्या लोकांचं डोमेस्टिक काम आहे. डोमेस्टिकला एक्सपोर्टचे भाव मिळत नाहीत. आम्ही जे आमचे भाव काढतात त्या लोकांशी, व्यापाऱ्यांशी भेटलो तर त्या लोकांनी त्यांची अडचण सांगितली की आपण डोमेस्टिकला काम करतो आहे, डोमेस्टिकला एवढे मोठे रेट दिले ते व्यापारी येतील नाहीत. बरोबर. आणि ते व्यापारी तुमच्याकडे आले नाहीत तर मग तुमचा माल कोण उचलेल. मग एक लक्षात आलं की यांच्याशी भांडून किंवा यांना विनंती करून आपल्याला आपलं साध्य होणार नाही. मग आम्ही त्याच्यावर चर्चा केली 5 जणांनी की आपण जर त्यांना जे पाहिजे एक्सपोर्ट क्वालिटीचं ते पिकवूया आणि त्या लोकांना इथे आणूया. बरोबर. म्हणजे एक माझं सुरुवातपासून या 2 वर्षात पक्क बुद्धीला पटून चुकलं की पिकवल्यावर जेवढं लक्ष देतो त्याच्यात दुप्पट तिप्पट आपण विकण्यावर लक्ष दिलं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि मला तो फायदा झाला आहे. पांढरी बोर्डला असलेले त्या दिवशीचे 1450 रुपयाचे भाव आणि मला मिळालेला 1901 रुपयाचा भाव. आणि हे पण मी नमूद करू इच्छितो की हा पण भाव कमी आहे. जो भाव बऱ्हाणपूर बोर्डाचा निघतो वरचा 2500-2600चा, त्याच क्वालिटीची केळी आम्ही पिकू शकतो. पण ते आज क्वांटिटी नसल्यामुळे ते लोक आम्हाला तो भाव देऊ शकत नाही. आणि जे आमचे खबाले आणि अजिंक्य सर आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे पुढच्या वेळेसाठी की तुम्ही जितके शेतकरी क्वांटिटीचा माल क्वालिटीचा आम्हाला द्या. बरोबर. म्हणजे याच्यावरून मी शेतकरी मित्रांना सांगू शकतो की आपल्याला ढोबळ मनाने न पेरता क्वांटिटी प्लस क्वालिटी कशी येईल
क्वालिटी बरोबर. देऊ, त्याच्यामध्ये क्वालिटीचे पैसे घेऊ. म्हणून मी आवर्जून परत बोलतो की पिकवायला शिकलो, विकायला शिकावं लागेल आता आपल्याला. अच्छा. आम्ही या 2 वर्षात शिकलो आलेल्या अडचणीवरून, आणि आज खूप मोठी पहिल्याच वर्षात आम्हाला त्या गोष्टीचे फळं भेटले, पैसे जास्त यायला लागले. कारण शेती करत असताना आज फर्टिगेशनचे रेट, बाकीचे मजुरीचे रेट, या गोष्टीत जर 2 पैसे शिल्लक आले तर आपल्याला शेती परवडेल. आणि हे जसं मी केळीत केलं तसं प्रत्येकाने नाविन्यपूर्ण प्रयोग करून आपल्या प्रत्येक पिकात हे होऊ शकते. बरोबर आहे. तर आवर्जून एक अजून सांगतो की याच्यात जर आपण मिळून शेती केली, एक 5-10 जणांचा ग्रुप सामूहिक. केला, एका त्याच महिन्यात आपण प्लांटेशन केलं, म्हणजे आपला येणारा हार्वेस्टिंग साधारणतः एक 9 महिन्यांनी 11 महिन्यांनी त्याच महिन्यात येईल. बरोबर. तर सर्वांचं त्यावेळेस सारखं येईल. सारखं येईल आणि त्यांना कमी जास्त होईल थोडंसं, मागे पण त्या लोकांना येऊन वन टाइम क्वांटिटी मिळेल. बरोबर. कारण त्या लोकांना टीम घेऊन इथे यावं लागते. इथे राहायचा खर्च हा सगळ्या ते लोक सगळं मेंटेन करतात, आणि त्या एरियात त्या वेळेत तुम्ही भाव निघून चालला जाईल, म्हणजे आपला माल निघून जाईल. तर बाकीच्या शेतकरी मित्रांना हे लक्षात आलं तर भविष्यात आपलं उत्पन्न वाढेल, आणि बाकीचे जितके शेतकरी जुळले तितकं आपल्यासाठी चांगलं होईल. बोलता बोलता एक प्रश्न हाही तुमच्यापर्यंत मी पोचू इच्छितो की पिकवलं पण ते विकता आलं पाहिजे, आणि ते आवर्जून पोटतिडकीने तुम्ही सर्वांपर्यंत पोचवलं. स्थानिक बाजारपेठ आणि विदेशी बाजारपेठ, पैशाच्या बाबतीतला फरक हलकासा काय सांगाल? स्थानिक बाजारपेठाला एक साधारणतः डोमेस्टिकला भाव हे साधारणतः तुमचे 1200, हे प्रत्येक वेळेसचे भाव नाही आहेत, हे असलेल्या मालावर ठरतात. 1200 ते 1400पर्यंत राहतात, आणि तोच तफा बाहेर जेव्हा देशाला पाठवतो तर त्यावेळेस व्यापारी आम्हाला भाव 2019 पासनं तर 2200पर्यंतचे भाव देतात. याच्यात फ्लक्च्युएशन होत राहते, कमी जास्त होत राहते. अच्छा, त्याच्यामध्ये भावामध्ये चढउतार होत राहतात. हो. पण आपल्या इच्छापेक्षा बाहेर जर आपण ते क्वांटिटीने दिलं आणि विथ क्वालिटी, क्वांटिटी सोबत क्वालिटी हा शब्द माझ्या मित्रांनी विसरता कामा नाही. बरोबर. आणि क्वालिटी यासाठी आपल्याला 5x5चा ग्राफ सोडावा लागेल. बरोबर. 5x6चा ग्राफ डबल लॅटर विथ बेड, त्या पद्धतीने असं आहे. 7x5चा ग्राफ घ्या, 5x6चा ग्राफ घ्या, बेडवर या, खाली पेरू नका. म्हणजे ह्या गोष्टीच्या शेवटी आपल्याला क्वालिटी येते आणि त्याचं एक फळ शेवटी चांगलं होते. वॉटर मॅनेजमेंटबद्दल बोललो होतो मधात बोललो, आणि मग दुसऱ्या विषयावर आपण गेलो. बरोबर. पाण्याची जी व्यवस्था आहे, म्हणजे जलव्यवस्था सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. जेवढी आवश्यकता आहे तेवढंच दिल्या केलं पाहिजे. मुळाशी काळसर पडलेलं झाड लवकर तुटण्याची शक्यता आहे, त्याला फळं चांगल्या पद्धतीची लागत नाहीत. जलव्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जेव्हा केळीची बाग आपण फुलवतो म्हटलं तर ते कशा पद्धतीचं करायला पाहिजे? बघा, केळी पिकात वॉटर मॅनेजमेंट हा 80% डिपेंडंट आहे. याच्यावर 80% आहो आपण. याच्यावर तुमचं वॉटर मॅनेजमेंट इनबॅलन्स झालं तर त्याचे खूप परिणाम होतात. कारण आपला जो विदर्भाचा भाग आहे हा समितोष्ण पट्ट्यात येत नाही. बरोबर. इथे एक्सेसिव्ह थंडी पडते, एक्सेसिव्ह पाऊस पडते आणि एक्सेसिव्ह ऊन पडते. केळी या पिकाला साधारणतः 38 डिग्री हे एक्सेसिव्ह टेम्परेचर झालं. इथपर्यंत ठीक आहे, वेल डेव्हलप्ड होतं केळीचं भाग. पण आपण 46पर्यंत जातो. टेम्परेचर साधारणतः 20 डिग्रीपर्यंत ठीक आहे. इथे 12-13पर्यंत येतं कधी कधी, एक 4-5 दिवस हिवाळ्यात. हो, बरोबर. तर मग त्यावेळेस काय होतं, ते झाड ट्रेसमध्ये जातं, त्याला सुचत नाही मी आता काय करू. अच्छा. ते ज्या अवस्थेत होतं ते डिस्टर्ब होऊन जातं. ते जसं लहान मूल, त्याला आघात झाला की तो डिस्टर्ब होतो, सेम प्लांट डिस्टर्ब होऊन जातं. मग त्याला मेन त्या डिस्टर्बमधून बाहेर काढायचं काम करते वॉटर मॅनेजमेंट. समजा आता आपण आजचा दिवस घडू, आता भरपूर पाऊस आहे. अशा पावसात तुम्ही वॉटर मॅनेज देत असताना मशीन बंद ठेवायला पाहिजे. बरोबर. थोडासा 4 दिवसाचा फरक पडला तर एक साधारणतः अर्धा तास ठेवून आपण ती पाण्याची जी त्याची भूक आहे ती तिथल्या तिथे मिटवली गेली पाहिजे. पावसाळ्यात जर जास्त पाणी दिलं गेलं त्या बागेला, ऑलरेडी वरचं पाऊस येते तर मुळ्या काळ्या पडायचं प्रकरण होते. मग त्याच्यामुळे आपलं झाड अर्धच काम करते. हा विषय झाला. थंडीच्या दिवसात काय होते की थंडीच्या दिवसात एक साधारणतः आमच्याकडे धारणा आहे की बोरवेलचं पाणी हे गरम असते. बरोबर आहे. तर मग तुम्ही तिथे दिलं तर मुळ्यांना उबदारपणा होईल. बरोबर आहे. किती मिनटं उबदारपणा होईल? एक अर्धा-1 तास. पण वातावरण चिलिंगचं असलं तर इथे जर 20 डिग्री असेल, 15 डिग्री असेल तर खाली ते मायनसमध्ये जातं आणखी, म्हणजे खाली 8 आणि 9पर्यंत जातं. मग त्यावेळेस केळीच्या बगीचात एक रनिंग रूट असते, एक फिडर रूट असते. रनिंग रूट एक साधारणतः 8-10 फुटा 11 फुटापर्यंत जाते झिगझॅगमध्ये. तर ती त्या झाडाला
अन्न देत नाही, पण त्याला म्हणजे काय म्हणतात आधार द्यायचं काम करते. फिडर रूट ही 9 इंचाच्या आतमध्ये असते औरसमध्ये, गोलमध्ये, आणि फिडर रूटचंच झाडाला खाद्य पुरवते. ते खाद्य तुमच्या पानात जाते आणि पानातून स्टंपमध्ये येते, आणि स्टंपमध्ये मग तुमचं सगळं स्ट्रक्चर ठरतं की किती फण्या द्यायच्या, ते सगळं प्लान ठरवत असतं. हे टेक्निकली इश्यू आहेत, याच्यात आपण शेतकरी आम्ही काहीच करू शकत नाही, ते आम्हाला बगीच्यात समजत पण नाही. फक्त आम्हाला एकच समजतं ढोबळ मनाने की आपण बगीच्यात निरीक्षण करत असताना साधारणतः सकाळी 9 ते 10च्या वेळेत जावं बगीच्यात. आपली पान साधारणतः 7 दिवसाला 5 दिवसाला एक पान येत आहे काय, सुरई म्हणतात, पानाचा पोंगा म्हणतात आमच्या भाषेत, तो पोंगा आकाशाकडे सरळ पाहिजे. अच्छा. तलवारीकडे असला, तलवारीसारखा असला म्हणजे आपलं प्लांट ट्रेसमध्ये आहे. अच्छा. त्याचं प्रॉपर फिडिंग घेऊन नाही राहिलं, तुम्ही देताय तिथं पण घेत नाही, मग त्यावेळेस आपलं पाणी शिल्लक होतं आहे का, हे तुमच्या प्रॅक्टिसने तुम्हाला जमेल. तर हे करत असताना शेतकऱ्यांनी अशा मोठ्या गोष्टीवर लक्ष द्यायचंच नाही आहे. बाग फुलवताना एक बारीक सारीक गोष्टीवर जितकं लक्ष दिलं जाईल त्याचे दुप्पटनं आपल्या उत्पन्नात फायदा होईल. आणि मी अभिमानाने सांगू शकतो आमच्या दोघांनी भावांकडे भर काडीची शेती आहे. अच्छा. कॉटन सॉईल आहे. भर काडीचं म्हणजे नेमकं सांगतो. भर काडीचं म्हणजे वरून आपण खालपर्यंत खोदत गेलं तर 7 फुटापर्यंत तुम्हाला काडीच लागेल. अच्छा. त्याच्यानंतर मग दुसरा पडदा लागेल. म्हणजे भर काडीच्या शेतात केळी रिकमेंडेडच नाही आहे. कारण आहे तिथे पोरोसिटी येत नाही, लवकर वापसावस्था येत नाही, मुळा मऱ्यांची संख्या तिथे जास्त होते. तर मग अशा बगीच्यात ज्या शेतकऱ्यांकडे भर काळीची शेती आहे, कॉटन सॉईल आहे, त्यांना वॉटर मॅनेजमेंट मी म्हणतो 90% फॉलो करायला पाहिजे. अच्छा. जलव्यवस्थापन हा मूळ आधार आहे केळी बाग फळवत असताना, घरत असताना. बरोबर. आणि दुसरा विषय आहे भिंगटचा. तर भिंगटमध्ये शेतकऱ्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं तर तिथे चालून जाईल, त्यांना तो विषय माफ आहे. पण भर काळीच्या शेतात हा विषय मान्यच नाही आहेत. तर जसं मी माझ्या मित्रांना सांगू शकतो की तुम्हाला जर यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही बेडवरच घ्या. तुम्हाला लोकांना किंवा बाकीचे काही म्हणत असतील तर त्यांना तुम्ही ह्या गोष्टी समजावून सांगा. ॲग्रोनॉमिस्टचा सल्ला घ्या, डबल लॅटरच घ्या, आणि ग्राफ प्रॉपर घ्या. 5x6 किंवा 7x5 याच्या खाली ग्राफ घेऊ नका. आता एक थोडीशी धारणा आहे याच्यामध्ये की 5x6ला बाकीचे म्हणतात प्लांटेशन कमी होते, झाडांची संख्या कमी होते. 5x6ला 1450 झाडं बसतात. बघा गंमत किती मस्त. एक 5x5 पासून सांगतो. 5x5ला 1750 झाडं बसतात एकरी. 5x6ला 1450 बसतात. अच्छा. आणि 7x5ला 1250च प्लांटेशन बसतात. मग आता ढोबळ मनानाच आपल्याला असं वाटते जितके प्लांटेशन करू, झाडं लावू, तितकं उत्पन्न घेऊ. इथेच थोडीशी चूक होते. कारण त्या झाडाला प्रॉपर म्हणजे 35 स्क्वेअर फूट ते 30 स्क्वेअर फूट जागा मिळत नाही, आणि त्याच्यामुळे आपलं खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी होतो. 5x6 आणि 5x7मध्ये तुमचा खर्च कमी होतो आहे आणि पर्यायाने रास शिल्लक येते आहे. तुम्हाला रास जास्तीत जास्त आपल्याला मोठ्या प्रमाणात कशी घेता येईल, कारण आपल्याकडे त्या म्हणजे काडीची शेती असल्यामुळे या गोष्टीवर फार आपल्याला विचार करावा लागतो. बरोबर. बोलता बोलता मला असं वाटतं भोपळे बंधूंनी, अर्थातच अनिरुद्ध दादा, तुषार दादा यांनी किमया केली. किमया तशी होत नाही, तर त्याच्यामागे कष्ट असतात, प्रयत्न असतात, निरंतरतापूर्वक ते करावं पाहिजे. असं वाक्य त्यांनी म्हटलं की 2 वर्ष मी कुठंच पाहिलं नाही. ड्रायव्हिंग जर आपल्याला परफेक्ट करायची असेल तर आपल्याला अष्टावधानी असायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने बारकाईने तुम्ही जे अगदी सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे आणि सूक्ष्म पद्धतीने सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, शेतकरी बांधवांपर्यंत पोचवला आहे, तो संदेश तुम्ही पोचवला आहे या मुलाखतीच्या अगदी शेवटी. कारण मला वाटते मुलाखतीचा शेवट होणारा नाही आहे, कारण तुमच्याकडे एवढं सर्व आहे, साहित्य आहे, बोलण्याची पद्धत आहे, ढब आहे आणि माहिती आहे. कारण तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः ते सर्व केलं आहे. जो माणूस प्रॅक्टिकली करतो त्याला जास्त परफेक्शन येतं असं म्हटलं जातं. मात्र शेवटी थांबावं लागतं. थांबणं हा निसर्गाचा नियम आहे. तर आपण मुलाखतीला थांबण्याआधी फक्त तुम्हाला, कारण तुमचे हसरे चेहरे मला दिसत आहेत, काही चांगलं असं प्रेरणादायी आपण दिलं आहे. पण शेवटी जाताना काही मोजक्या शब्दामध्ये शेतकरी बांधवांसाठी, विशेषतः तरुण शेतकरी बांधवांसाठी, कारण आपण बरेचसे मुद्दे त्या दिशेने बोललो, उद्योग आणि नोकरी याच्यापेक्षाही शक्तिशाली माझी शेतमाय माऊली आहे, तिला सांभाळा, तिला जोपासा, तिला अंगीकारा. तुम्हाला काय संदेश द्यायचा या मंडळींना? आम्ही दोघंही बंधू माझ्या मित्रांना, शेतकरी मित्रांना हाच संदेश देऊ शकतो आणि पोटतिडकीने परत सांगतो की पीक कोणतंही असो, जेवढं तुम्ही पिकावर लक्ष देताय त्याच्यापेक्षा जास्त विकायला शिका, विकायवर लक्ष द्या, आणि जी बाजारपेठ आपल्याला 2 पैसे शिल्लक देईल त्या बाजारपेठचे लोक इथे आणा, नाही तर आपण तिथे आपला माल घेऊन पोचा. तर याच्यात आपल्याला जो फायदा जास्त होईल तेच आपल्या शेतीसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी योग्य राहील असं तरी मला वाटतं.
कारण अर्थकारणांवरच सगळं चालतं, हे माझं बरोबर आहे. वैयक्तिक मत आहे. तर त्यासाठी माझ्या मित्रांनी पिकवण्यावर तर मेहनत घेताच आहेत, माझ्यापेक्षा त्यांना जास्त नॉलेजही असू शकते आणि आहे, पण कुठेतरी ते विकायला कमी पडत आहेत. बरोबर आहे, अगदी बरोबर बोलताय. जी दलाल चेन आहे मित्रांनो, ती तोडायचा प्रयत्न करा आणि विकायला शिका. लिंक आहे जी शक्यतो शेतकरी आपण विसंबून राहतो त्यांच्यावर, जे आपला मलिदा ते लोक घेतात, जे आपल्याला मेहनतीचा भेटायला पाहिजे ते आपण भेटायचा प्रयत्न करा आणि माल विकायला शिका. सुंदर असा संदेश अनिरुद्ध दादांनी दिला आहे. राजेंद्र दादा त्यांची साथ देतात. तुषार दादा, तुम्हाला काय वाटतं? सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, युवा शेतकऱ्यांना, की जसं आम्ही इराणला एक्सपोर्ट केलं, तुम्ही पण करा. योग्य ठिकाणी भाव घ्या, 2 पैसे शिल्लक घ्या. तुम्ही पण मेहनतीनं जिद्द आणि चिकाटीनं शेती करा, वेल डेव्हलप करा, केळी बाग तुम्ही पण पेरा. हा जो ग्राफ हा योग्य आमचा 6x5 7x5 याच्या पद्धतीने पेरा. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपण हा संदेश सर्वश्रुत केला आहे. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत तो संदेश या मुलाखतीच्या माध्यमातून पोचेलच. पण एक कवी असं म्हणतो की घासल्याशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला, आणि युवा शक्तीशिवाय पर्याय नाही या देशाच्या मातीला. तर ही जी प्रचलित म्हण आहे ही तुम्ही पुढे आणली आहे असं मला वाटतं तुमच्या या कृतीकडे पाहून. येणारा काळ आणि येणारी सकाळ आमची असेल यात शंका नाही, अर्थातच तरुणाईची असेल. मला असं वाटतं की हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, खुलेगी मुठ्ठी तो चमकेगा तारा. तुम्ही दोन्ही लोक अर्थातच अनिरुद्ध अरविंद भोपळे, तुषार राजेंद्र भोपळे, ग्राम हिवरखेड रूपराव, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला, ग्राम हिवरखेड रूपराव येथून तुम्ही आलात. आकाशवाणी अकोला केंद्राला ही सुंदर, सुबक, अविस्मरणीय आणि कल्पनाशक्ती नव्हे विचार परिपक्व करणारी मुलाखत दिली. त्याबद्दल आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण केळीची वारी विदेश वारी याविषयी अनिरुद्ध भोपळे आणि तुषार भोपळे, मुक्काम पोस्ट हिवरखेड रूपराव, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला यांची विकास पल्हाडे यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे हे निवेदन असून, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे निसर्ग अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक साप. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत विजय शंकरराव अकोटकर, जुने शहर, डाबके रोड, अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724245661. आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसान
शेतयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी ऐकलात.